प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. लग्नानंतरचे प्रेम भाग 7. राजवीर आणि रीना मंदिरातून परतून घरी जायला निघतात. ते दोघे कारमध्ये बसून एकमेकांशी गप्पा करतात. राजवीरचा पजेसिव्हपणा बघून रीना थोडी हैराण असते. तर बघूया पुढे. तो तिला सांगत असतो, तू खूप वेगळी आहेस, म्हणूनच मी तुला कधी विसरू नाही शकलो. आपलं नुकतंच लग्न झालं आहे आणि मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो. मी विचार केला होता की आपण रोमांस करणार, एकमेकांवर खूप प्रेम करणार, इकडे तिकडे फिरणार, पण ह्यामध्ये काहीच एन्जॉयमेंट नाही आहे. रीना त्याला काही उत्तर देत नाही. राजवीर, तू तर गेला आता कामातून, तो स्वतःशीच पुटपुटतो. तो तिला त्याच्याकडे असलेला फुलांचा बुके देतो. रीना ते घेऊन खुश होते आणि त्याला थँक्यू म्हणते. काही वेळानंतर राजवीर रीनाला तिच्या घरी ड्रॉप करतो आणि तिला बाय म्हणून घरी निघून जातो. मनी, कौशल्याबाई त्यांच्या नोकराणीला आवाज देतात. त्या तिला जेवणाची तयारी करायला सांगतात आणि राजवीर फ्रेश होऊन हॉलमध्ये फोन बघत बसलेला असतो. कौशल्याबाई राजवीरच्या जवळ जाऊन त्याला म्हणतात, फक्त 1 हप्ता राहिला आहे तुझ्या फ्लाईटसाठी आणि तू अजूनही काहीच पॅकिंग केलेली नाहीस. आणि ऐक, मला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे. आपल्या जमिनी आहेत ना, त्याची पाहणी करायची आहे, तर मला जावं लागेल. मला माहीत आहे तू तर जाणार नाहीस. राजवीर, थँक्यू व्हेरी मच मॉम. तुला माहीत आहे मला जायच्या अगोदर रीनासोबत जास्त टाईम स्पेंड करायचा आहे. कौशल्याबाई राजवीरचे गाल ओढत, अरे देवा, माझा मुलगा तर माझ्या हातातून निघून गेलाय, पण मी खूप आनंदी आहे की तो सुरक्षित हातात गेलास. तुला माहीत आहे किती काळजी वाटत होती मला तुझी, पण जेव्हापासून रीनासोबत नातं जोडलं आहे माझी काळजी मिटली. राजवीर, ओके मॉम. मी विचार करत होतो मी रीनाला माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जाऊ. ती यामध्ये सहमती देईल का? कौशल्याबाई, नाही राजवीर, आता तू हा गोंधळ तयार करू नकोस. सध्या तिच्यासोबत या विषयावर बोलू देखील नको. लग्नाला दिवसच किती झालेत. पहिले तिचा विश्वास तर जिंकून घे. पहिले तिला विश्वास झाला पाहिजे तुझ्यावर. राजवीर इरिटेट होऊन, ओके मॉम. कौशल्याबाई त्याची निघायची तयारी करत असतात. तेवढ्यात राजवीर पुन्हा त्यांना म्हणतो, मी विचार करत होतो की मी तिला घरी घेऊन येऊ. हे ऐकताच त्या राजवीरकडे आश्चर्याने बघतात. राजवीर, तिने तिचं घर नाही बघितलं अजून. तिने तिचं घर बघायला पाहिजे. कौशल्याबाई रागाने, हो, घेऊन ये तिला, पण ज्या दिवशी मी घरी असेल तेव्हाच. मला नाही वाटत मी नसताना रीना तुझ्यासोबत घरी यायला तयार होईल. आता मी निघते, काळजी घे. हे बोलून कौशल्याबाई निघून जातात. राजवीर एकटाच बसून, तर मॉमचं म्हणणं आहे की तिचा माझ्यावर विश्वास असायला पाहिजे. मला पण तर हेच पाहिजे. तो स्वतःशीच पुटपुटत इकडे तिकडे पाहत असतो. इकडे रीनाचा पहिला दिवस असतो कॉलेजमध्ये, लग्न झाल्यानंतरचा. ती आज छानपणे सगळे लेक्चर्स अटेंड करते आणि काही वेळानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा करत कॅम्पसमध्ये बसलेली असते. तेवढ्यात तिला राजवीरचा कॉल येतो. ती त्याचा कॉल उचलून थोडी साईडला येते आणि त्याच्यासोबत बोलते. रीना, हॅलो. राजवीर, हाय स्वीटी. रीना, कसे आहात तुम्ही? आणि राजवीर तिला फाईन म्हणतो. लकी पण आणि आजकाल खूप खुश आहे. रीना त्याला विचारते, खरंच राजवीर? राजवीर, ऑफकोर्स, तू जे भेटली आहेस, चल ये लवकर. रीना थोडी हैराण होत, म्हणजे? राजवीर तिला समोर गेटकडे बघायला सांगतो. तेव्हा ती गेटकडे बघते तर तिथे राजवीर उभा असतो. रीना त्याला बघून खुश होते. तो रीनाला घ्यायला आलेला असतो. ती त्याच्याजवळ जाते. तो खूप प्रेमाने कारचा डोअर तिच्यासाठी ओपन करतो. ती कारमध्ये बसते आणि राजवीर तिला विचारतो, जायचं? रीना त्याला विचारते, कुठे? तर राजवीर तिला म्हणतो, जिथे मी म्हणेल तिथे. रीना थोडी नर्वस होते आणि त्याला घाबरत म्हणते, पण? तर राजवीर लगेच मध्ये म्हणतो, पण काय? बायको आहेस तू माझी. रीना घाबरत आवाजामध्ये, ठीक आहे, मग मी मॉमला कळवते. ती घरी कॉल करणार. तेवढ्यात राजवीर तिचा फोन तिच्या हातातून घेतो आणि म्हणतो, नाही, याची काही गरज नाही आहे. मी त्यांना ऑलरेडी कळवलं आहे की मी आज रीनाला तिचं घर दाखवायला घेऊन जाणार आहे आणि तिला रात्री लेट होईल यायला. तुला माहीत आहे ना, मी नेक्स्ट वीकमध्ये अमेरिकेला जाणार आहे, म्हणून मला तुझ्यासोबत जास्त टाईम स्पेंड करायचा आहे. रीना त्याला विचारते, मॉमने सहमती दिली? राजवीर तिला म्हणतो, ऑफकोर्स, कशा नाही ऐकणार. तुझ्यासोबत नातं जोडलं आहे, पटवून थोडी नेत आहे. असं बोलून दोघे एकमेकांकडे बघून हसतात आणि जायला निघतात. इकडे सुभाषराव आणि विरानचं बोलणं चालू असतं. विरान हा नुकताच इंटरव्ह्यू देऊन घरी येतो, तर सुभाषराव त्याला त्याबद्दल विचारतात. तर मग जॉईनिंग कधीपासून आहे? विरान, नेक्स्ट मंडेपासून आहे. तिथे कुसुम येते पेढे घेऊन. ती सुभाषराव आणि विरानला पेढे वाटते आणि देवासमोर ठेवते. ते दोघे खुश असतात विरानसाठी. विरान कुसुमला रीनाबद्दल विचारतो, तर कुसुम त्याला सांगते, रीना राजवीरसोबत गेली आहे. विरान, राजवीरसोबत कुठे? तर कुसुम त्याला उत्तर देते,
राजवीरची फ्लाईट आहे पुढच्या हप्त्यामध्ये, तर त्याची इच्छा होती की रीनासोबत त्याला थोडा वेळ भेटावा. आणि असं पण रीनाने त्यांचं घर नाही बघितलं. बहुतेक कौशल्याला भेटवायला घेऊन गेला असेल. विरान थोडा चिंतित होतो, कारण तो इंटरव्ह्यूसाठी जात असताना तिथे त्याला कौशल्याबाई भेटतात. ते दोघे एकमेकांशी थोडं बोलतात. कौशल्याबाई त्याला सांगतात की मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे आणि विरानला इंटरव्ह्यूसाठी शुभेच्छा देऊन निघून जातात. विरान कुसुमला विचारतो की रीना कधीपर्यंत येईल. कुसुम, येईल लवकरच. विरान विचारात पडतो. काही वेळानंतर रीना आणि राजवीर दोघे घरी पोहोचतात. त्यांची कार येताच राजवीरच्या घरातील नोकर कारकडे येतात आणि कारचे डोअर ओपन करतात. रीना त्यांना थँक्स म्हणते आणि इकडे तिकडे नजर फिरवते. त्याच्या गॅरेजमध्ये वेगवेगळ्या आणि लक्झरियस कार्सची लाईन होती आणि त्याचा बंगलो खूप आलिशान आहे. हे बघून रीना त्याला लगेच म्हणते, राजवीर, तुमचं घर तर खूप सुंदर आहे. तुझ्यापेक्षा जास्त नाही, राजवीर असं उत्तर देतो. आणि आता तू आली आहेस तर हे घर अजून सुंदर होईल. हे बोलून तो तिला घरात यायला सांगतो. तो तिला पूर्ण घर दाखवतो आणि नंतर त्याची रूम. तो तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिला म्हणतो, फायनली हे आपलं आहे बेडरूम. होप यू लाईक इट. रीना इट्स नाईस म्हणते. राजवीर, ओके तू फ्रेश हो, मी खाली जाऊन डिनरची तयारी करायला सांगतो. तो जायला निघतो तसं रीना एकदम त्याला विचारते की कौशल्या काकू कुठे आहेत. राजवीर थोडं थांबून म्हणतो, ती तिकडेच आहे, आता येत असेल. हे बोलून राजवीर निघून जातो. रीना त्याच्या रूममध्ये नजर फिरवत असते आणि इकडे राजवीर रेडी होऊन येतो. त्याने त्याच्या डिनर डेटसाठी ब्लॅक सूट घातलेला असतो, ज्यात तो खूप हँडसम दिसतो. तो रेडी होऊन खाली येतो. तेवढ्यात त्याच्या घरातील कुक तिथे येतो आणि त्याला सांगतो की डिनर रेडी आहे, मी सर्व करायला घेऊ. त्यावर राजवीर त्याला म्हणतो, नाही, त्याची काही गरज नाही, मी डिनर स्वतः सर्व करेल आणि तुम्ही सगळे जाऊ शकता. रीना त्याच्या स्टडी रूममध्ये येते. तिथे ती त्याची बुक्स बघत असते, पण बाहेर विजांचा कडकडाट अचानक चालू होतो आणि खूप पाऊस चालू होतो. रीना विजांचा आवाज ऐकत खिडकीत येते. ती त्या पावसाकडे बघत राजवीरचा विचार करते. तिला सगळं आठवत होतं. तिला आठवत होतं की राजवीर कशा प्रकारे शूज घालूनच मंदिरात जात होता. त्याने लग्नाच्या दिवशी कसं सांगितलं होतं की स्वतःचं नशीब आपण स्वतःच लिहितो. ती या सगळ्या गोष्टी आठवत होती. काही वेळाने ती खाली येते. राजवीर ते डिनर टेबल खूप छान प्रकारे सजवला होता. तो कॅन्डल लावत होता. तेवढ्यात त्याला रीना दिसते, तर तो तिच्याकडे जातो. तो जवळ जात म्हणतो, मी तुझ्याकडेच येत होतो. तो तिला डिनर टेबलजवळ घेऊन येतो आणि सांगतो, हे सगळं मी ऑर्गनाईज केलं आहे, प्लीज हॅव अ सीट. रीना सीटवर बसते आणि त्याला म्हणते, पाऊस पडत आहे. राजवीर, तर यामध्ये काळजी करायची काय गोष्ट आहे. तो तिला गुलाबाचं फूल देत म्हणतो, पाऊस बाहेर पडत आहे आणि आपण घराच्या आतमध्ये. रीना त्याला थोडं घाबरून म्हणते, राजवीर, मला घरी जायचं आहे, माझ्या घरी. राजवीर, हे पण तर तुझंच घर आहे. रीना, माझं आणि तुझं घर आहे. रीना थोडं थांबते आणि जरा रागाने त्याला म्हणते, आपण या गोष्टीवर पहिले पण बोललो आहे आणि चांगलं होईल की आपण या टॉपिकवर पुन्हा बोलायला नको. राजवीर, रीना, तू का समजून घेत नाहीस. तुझ्यासाठी मी खूप गोष्टी ऐकल्या आहेत. तू जे पण बोलत गेलीस ते मी करत गेलो. कधी तू माझं पण ऐकून बघ. रीना, काय काय पाहिजे तुम्हाला. राजवीर, रीना, खरं सांगू तर मानवाने बनवलेली ही युजलेस लिमिट अँड बाउंड्रीज याचा एंड करायचा आहे. राजवीर हे खूप कोल्ड आवाजात म्हणतो. फॅमिली, मॅनर्स, सोसायटी काहीच मध्ये आणायची गरज नाही आहे. ही प्रॅक्टिकलिटी आहे आणि हेच मानवाचं ह्युमन बिईंग नेचर आहे. हे ऐकताच रीना तिचे हात टेबलवरून खाली घेते. तिचे हात थरथर करत असतात. राजवीर त्याचं बोलणं चालूच ठेवतो. तो म्हणतो, मला वेस्ट साईडचे लोक आवडतात कारण त्यासारख्या युजलेस गोष्टींना जास्त अटेन्शन नाही देत. रीना त्याला रागाने म्हणते, मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या गोष्टींना महत्त्व देता ते. राजवीर, मला माझ्या लाईफमध्ये डिफिकल्टी नाही पाहिजे म्हणून मी या गोष्टीवर लक्ष देत नाही. तो पुढे बोलणार तर रीना त्याला म्हणते, मला घरी जायचं आहे, माझ्या घरी, आत्ताच्या आत्ता. हे बोलून रीना सीटवरून उठते आणि राजवीर तिला रागाने बघतो आणि म्हणतो, तुला माझ्यावर विश्वास आहे. रीना, जो व्यक्ती देवावर विश्वास नाही करत, मला त्याच्यावर विश्वास कसा असेल. ती जायला निघते आणि राजवीर तिला अडवतो आणि म्हणतो, तू कशी घरी जाऊ शकते रीना. रीना, माझा रस्ता नका अडवू राजवीर, मला घरी जायचं आहे. राजवीर, तुला मिळवण्यासाठी, तुला माझं बनवण्यासाठी काय नाही केलं मी. त्या कॅन्डल्सकडे बघ, कशा मेल्ट होत आहेत. मी ऐकलं होतं की प्रेम हे कोणाला पण मेल्ट करू शकतं. व्हॉट्स रॉंग विथ यू रीना. वाय आर यू सो कोल्ड. रीना, तुम्ही माझा विश्वास तोडत आहात आणि हे लक्षात ठेवा. जर तुम्ही मला आज जाऊ नाही दिलं तर मी पूर्ण आयुष्यभर तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. राजवीर रागामध्ये, अच्छा रीना, जर मी तुला जाऊ दिलं तर तू माझ्यावर विश्वास असेल. रीना, हां. राजवीर, आणि तू जर इथून गेलीस तर माझं हृदय तुटेल. आता तूच डिसाईड कर.
तुझ्यासाठी तुझा विश्वास जास्त महत्त्वाचा आहे की माझं हृदय? रीनाच्या डोळ्यात पाणी येते. ती केविलवाण्या आवाजात म्हणते, खरं सांगा राजवीर, आपण आज इकडे एकटे का आहोत? कौशल्या काकू कुठे आहेत? राजवीर, औरंगाबाद. रीना, तुम्ही मला इथे फसवून घेऊन आलात ना? राजवीर, रीना, जर मी दुसरं कोणाला तर घेऊन आलो असतो तर ती फसवणूक असती. बाहेर विजांचा कडकडाट आणि पाऊस चालू होता. खूप विजा चमकत होत्या. हे ऐकल्यावर रीनाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती जायला निघते. ती जात असताना राजवीर तिला ओरडून म्हणतो, रीना, तू इथून नाही जाऊ शकत. रीना, बाहेर पाऊस आहे. तो पुढे बोलणार तिथे वीरान येतो. वीरानला बघताच रीना त्याच्या मिठीत जाते. वीरान तिला विचारत, काय झालं रीना? रीना रडते तर तो पुन्हा विचारतो, काय झालंय रीना? रीना रडत म्हणते, काही नाही. राजवीर मला सोडवायला येणारच होते, पण बरं झालं तूच आलास. वीरान, तू रडत का आहेस? रीना, पाऊस पडत आहे ना. तुला माहीत आहे मला रात्री पडणाऱ्या पावसाची भीती वाटते. हा पाऊस किती भयानक असतो, जसं की कोणी अनोळखी असतं तसं. ती राजवीरकडे बघून बोलते. राजवीर रीनाकडे रागाने बघत उभा असतो. वीरान तिला घरी घेऊन जातो. घरी आल्यावर रीना फ्रेश होते आणि बाल्कनीमध्ये उभी असते. वीरान तिथे त्याला कॉफी घेऊन येतो. दोघे कॉफी पीत गप्पा करतात. वीरान तिला विचारतो, तो अपसेट का आहेस? रीना, कोण म्हटलं? वीरान, तुझा शांतपणाने सांगितलं. रीना, मी खूप घाबरले होते वीरान. तो खरंच खूप डिफरंट आहे. इतकं तर मी विचार पण केला नव्हता. मला नाही माहीत की पुढे काय होईल. तो अनोळखी आणि डेंजरस रस्त्याने चालणारा माणूस आहे. हे नातं कसं टिकेल वीरान? वीरान, हे बघ, नातं जोडणं खूप सोपं आहे, पण त्या नात्याला समजून घेणं आणि त्या नात्यामध्ये टिकून राहणं म्हणजे खरी परीक्षा असते. तुला थोडा वेळ घ्यावा लागेल आणि तुला यासाठी धैर्य आणि संयम ठेवावा लागेल. रीना वीरानला म्हणते, त्याचे विचार तर असे आहेत, जे मनात येईल ते करून टाकतो, जे मनात येईल ते बोलून टाकतो. वीरान रीनाला समजावतो की तो त्याच्या यंग एजमध्ये कुठे राहिला, लहानपण त्याने कुठे घालवलं. तो अमेरिकामधून राहून आलेला आहे. तो फ्रीडममध्ये राहून आलेला आहे. त्याच्यावर काही सोसायटीचे नियम नव्हते. आणि कौशल्या काकू त्या जास्तीत जास्त मुंबईमध्ये राहिलेल्या आहेत. त्याच्या डोक्यावर नाही आईचा किंवा वडिलांचा हात होता की त्याला आपल्या या गोष्टी शिकवतील. पण तरीही ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ना तो आवारा आहे, नाही तो लोफर आहे, आणि तो असा होणारही नाही. आणि हा एक गोष्ट आहे, तो एक चांगला आणि एज्युकेटेड मॅन आहे. मला माहीत आहे, उशीर का होईना तो हळूहळू दुसऱ्यांना समजून घेतो आणि तू पण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. रीना हे ऐकून सुटकेचा श्वास सोडते. तिला छान प्रकारे त्याचं बोलणं समजलं असतं. ती त्याला थँक्यू म्हणते. रीनाचे सगळे संशय वीरान दूर करतो. तो तिला थोडं टेन्शन फ्री करतो. काय असेल पुढे रीनाचा निर्णय बघूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.